हॅलो हाय नमस्कार, मी सुमित आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती सुमित वनी. तर आजचा ब्लॉग हा खूप विशेष आहे कारण की मी आज आलो आहे दीनानंद नाट्यगृहाला पार्ल्याला. वनिताचा आज शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे, तर आम्ही तो बघायला आलो आहे. तर इकडे काय काय मजा येणार आहे, काय काय मस्ती होणार आहे किंवा बॅकस्टेजला कशी कामं होणार आहे, सेट कसे लागतात, म्युझिक कसं होतं हे मी सगळं आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉगला कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि मी पहिल्यांदा ब्लॉग करतो आहे तर मी थोडा नर्वस आहे, पण मी ट्राय करतो की मी सगळं चांगलं करेन. तर तुम्ही कंटिन्यू माझ्यासोबत राहा. मग आज पहिला प्रयोग आहे, कसं वाटतंय? खूप मिक्स फिलिंग येतं, खूप एक्सायटेड आहे, खूप नर्वस आहे, पोटात प्रचंड गोळा आला आहे, खूप भीती वाटते आहे, पण खूप भारी होणार आहे. असे प्रचंड मिश्र अशा भावना आहेत, पण फायनली नाटक ओपन होत आहे. खूप भारी वाटतं आणि प्रेक्षकांना असं बघायला एवढी आतुर झाले आहे मी. हो. सो सगळ्यांनी या, जिथे जिथे तुम्हाला नाटक बघायला मिळेल तिथे तिथे या आणि फक्त एकाच प्रयोगाला नका येऊ, वारंवार याल अशी खात्री आहे मला. सो लवकर या आणि जेवढं प्रेम आत्तापर्यंत करत आलात तितकंच प्रेम तुम्ही कराल ही अपेक्षा खात्री आहे ॲक्च्युली. सो या, थँक्यू. तर माझ्यासोबत आहे शंतनू दादा आणि आज पहिला प्रयोग आहे विले पार्लेला दीनानाथला. तर शंतनू, काय तुझं रिॲक्शन आहे आज? एवढ्या दिवसांनी एक तर पहिलं नाटक करतोस आणि आज पहिला प्रयोग आहे शुभारंभाचा, तर काय वाटतं तुला? मी 7 वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवरती मी पाय ठेवणार आहे आणि माझ्या पोटात गोळा आला आहे. मी आई शपथ सांगतो, मला माहिती आहे की प्रत्येक माणूस हे बोलत असेल, पण माझ्यासाठी ना एक प्रचंड वेगळी फिलिंग आहे. कारण की एवढ्या वर्षानंतर एकतर हे स्टेजवरती येणं आणि ते परफॉर्म करणं, ते पण एवढ्या लोकांच्या समोर आणि फिलिंग खूप वेगळी आहे. मी खूप एक्सायटेड आहे. माझी झोपी झाली नाही नीट. तालमीला उशिरा येणार मी आज सगळ्यांच्या आधी पोहोचलेलो इथे. म्हणजे जर क्यू सोडायचा असता म्युझिकचा तरी मी सोडला असता, एवढा लवकर पोहोचलेलो मी. पण नाही, म्हणजे खूप मजा येते, नर्वसनेस आहे पण एक्साइटमेंट आहे आणि बॉस वाढणे काय सगळं काही चांगलं होईल. आमच्या शुभेच्छा. प्रेक्षकांना काय सांगतील? नक्की आमच्या नाटकाला या, ज्याचं नाव आहे ठरता ठरता ठरेना. 7 फेब्रुवारी म्हणजे आजपासून हे नाटक तुमच्या सगळ्यांच्या जवळच्या नाट्यगृहात येणार आहे. पुढच्या ज्या काही तारखा असतील ते आमचं पेज आहे ठरता ठरता ठरेना म्हणून इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर, त्याच्यावरती तुम्ही अपडेट्स घेऊ शकता. आणि नाटक पेपरात सुद्धा जाहिरात येते नाटकाची. जिथे पॉसिबल होईल तिथे येऊन बघा. ज्यांना जिथे जवळ पडेल त्या थिएटर्सला जाऊन कंपल्सरी नाटक बघा. खूप असणार आहेत आणि तुला बघूनच आणि खूप मजा येणार तुम्हाला. तुम्ही विथ फॅमिली या, विथ फ्रेंड्स या, एकटे या, कसेही या, पण या नाटकाला या. यायचं म्हणजे आता घरात घुसून मारीन बघा मागणार घरात बसून मारणार. आणि माझ्यासोबत आहे ठरता ठरता ठरण्याच्या नाटकातले काही कलाकार. अर्पिता इकडे, अर्पिता पहिला प्रयोग आहे, कसं वाटतंय तुला? एक्साइटमेंट खूप आहे पण थोडीशी भीती पण आहे. थोडीशी नाही, खूप भीती आहे. खूप भीती आहे, मला माहिती आहे. मृणालचं पहिलं नाटक आहे, फर्स्ट मराठी कमर्शियल नाटक आहे. मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि भीती आता नाहीये, ती जसं जसं काही जवळ येईल ना तेव्हा मला भीती वाटते. आणि आमचे सर्वात गोड आमचे काय बोलवत आहे यांच्यासाठी काहीतरी बोला. तुम्हीच बोला, तुम्ही स्वतःच बोला काहीतरी. माझ्याविषयी मी स्वतःच बोलतो. याचं कारण असं आहे की मी खूप वर्षांनी परत नाटक करतोय. मी 2-3 वर्षापूर्वी सुमी आणि आम्ही हे नाटक केलं होतं, त्याच्यानंतर मी हे नाटक करतोय. आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की नाटकाची सेवा ही मला गायक म्हणून, संगीतकार म्हणून, ऑर्गन वादक म्हणूनही करता आलेली आहे, नट म्हणूनही करता आलेली आहे. आणि एक अतिशय चांगलं नाटक हे स्वप्नील बारसकर आणि आमचे जे निर्माते आहेत मराठे ते घेऊन आले आणि त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये घेतलं. मी त्यांचा अत्यंत आभारी राहणार आहे कारण त्याच्यामुळे खूप चांगली टीम सगळी खरंच सगळे हे युथ आहेत, सगळे तरुण लोकांच्या चांगल्या टीम मध्ये मी जरासा शिंग मोडून वासरात शिरलेलो आहे. सर्वात जास्त यंग आहेत त्याच्यामुळे ठरता ठरता ठरेना असं जरी नाव असलं तरी नाटक ठरलेलं आहे. प्रयोग आजपासून सुरू होत आहेत. आज पहिला प्रयोग आहे. आमची धाकधुकही आहे, उत्सुकताही आहे. जे जे असायला पाहिजे आता मनात ते आमच्या सगळ्यांच्या आहे. आणि तुम्ही जरूर या. याच्या पुढच्या प्रयोगांची माहिती आमच्या ठरता ठरता ठरेना या पेजवर उपलब्ध आहे.
तिथे आपली भेट होणार मात्र हे नक्की आहे, हे ठरलेलं आहे. ज्याच्यात ठरता ठरेना असं काही होणार नाहीये. त्याच्यामुळे आम्ही तुमची वाट पाहत आहोत, आम्ही तुमचं स्वागत करायला उत्सुक आहोत. लवकरच आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू. तर हा आहे संतोष दादा आणि ह्याने अख्खं नाटक मॅनेज केलंय. सगळ्या थिएटर्सला वगैरे ह्याचेच कॉन्टॅक्ट करतोय. हा स्वतः बुक माय शो पण हाच हँडल करतोय. तर संतोष दादा काय सांगशील प्रेक्षकांना? नाटक खूप छान आहे, मजेशीर आहे, गमतीशीर आहे, तुम्हाला हसवणारं आहे. ओके. त्यामुळे आवर्जून नाटकाला या आणि लवकरात लवकर या. धन्यवाद. वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा सद्गुरु रामदासा गणेश शारदाशैव सद्गुरु सज्जन सदा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, साईनाथ महाराज की जय. All the best. फायनली चलो क्लियर. फर्स्ट क्लास आवडला सगळ्यांना? सगळ्यांना आवडलं. सुंदर. शंतनूचे काका हो ही आत्या आणि हे भाऊजी सगळे. आणि नाटक असं रेंगाळलं नाही. अरे याच्यात एक छोटं सिंपल शॉर्ट आणि आवडेल.
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला ठरता ठरेनाच्या पुढील प्रयोगाची माहिती पाहिजे असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनला चेक करा, तिथे आम्ही सगळी माहिती दिलेली आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया करून तुम्ही तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन ठरता ठरेनाचे पुढील प्रयोग शक्य तिथे जाऊन बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला नाटक कसं वाटलं, मला किती मजा आली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देऊ. थँक्यू सो मच.